नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर आणि कानवले पावे. तर इथे गव्हाची भरड 1 वाटी घेऊन स्वच्छ पाण्यात 2 ते 3 वेळा धुणे. 1 वाटी गव्हाच्या भरडसाठी 4 वाटी पाणी घेऊन किंचित मीठ टाकून कुकरला छान शिजवून घ्यायचे आहे. आणि कानवल्यासाठी गव्हाचे पीठ घेऊन मीठ टाकायचे आहे चवीनुसार. 2 लहान चमचे तूप टाकून छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे आणि 10 मिनिटांसाठी आराम देणे. तर इथे 10 मिनिटानंतर कानवले बनवायला घेऊया. तर इथे लिंबाच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी गोळा घेऊन कोरड्या पिठावर लाटून घ्यायचा आणि मधल्या भागाला छान पोळीला तूप लावून त्याची घडी पाडणे. त्या घडीवर पुन्हा एकदा तूप लावून अशा प्रकारे 4 पदराची घडी करून छान आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर इथे गव्हाची भरड शिजल्यानंतर 1 वाटी गव्हाच्या भरडीसाठी 1 वाटी गूळ टाकून सुकामेवा टाकून तोही छान मिक्स करणे. आणि नंतर सुंठ व जायफळ पावडर तीही मिक्स करून गव्हाची खीर 2 मिनिटं शिजवणे. आपले कानवले आणि गव्हाची खीर तयार आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमी